विशेष म्हणजे त्यांची 16 तारखेला परीक्षा झाली आणि ह्या परीक्षेमध्ये आजपर्यंत जिल्हा न्यायालय झालं किंवा उच्च न्यायालय झालं किंवा सर्वोच्च न्यायालय झालं, ह्या प्रत्येक ठिकाणी ज्या परीक्षा होतात त्या परीक्षेकरता एक हार्ड कॉपी दिली जाते अशी, आणि हार्ड कॉपी दिल्यानंतर ही कॉपी संगणकावर टाईप करावी लागते. परंतु यावेळेस त्यांनी काय केलं, स्क्रीन टू स्क्रीन पेपर दिला. दुसरी स्क्रीन टू स्क्रीन दिला तर दिला, आणि त्या स्क्रीनवर पेपर व्यवस्थितरित्या टाईप नव्हता होत. लेटरने टाईप करताना ते लेटर उशिरा होऊन जायचे. दुसरी गोष्ट, हे तिन्ही बॅचचे पेपर वेगवेगळ्या पद्धतीचे होते, म्हणजे हा अक्षरशः विद्यार्थ्यांच्यावर अत्याचार होता. पेपरचा वेळ हा 11 ते 11:15. आम्ही गेटच्या आतमध्ये 10 वाजता गेलेलो. पहिली बॅच 5:30 वाजता वापस आली. आम्ही फक्त पाण्यावर, आणि पेपर एका खट्टे झालंच नाही. मी पेपर दिला, माझ्या बाजूच्यानी पेपर दिला, त्याच्यानंतर त्याच्या बाजूच्यानी दिला. 8 लोकांचे कधी लॉग इन झाले, कधी 11 लोकांचे झाले. सगळ्यांना पेपर माहिती, जे पेपर देत आहे मागे चक्कलच सुरू आहे. पेपरचं वातावरण नाही, आणि हे हायकोर्टची गोष्ट आहे. 10वी 12वी तरी व्यवस्थितरित्या पार पाडतात. त्यानंतर ज्यांचे लॉग इन झाले 7 मिनिटात बंद पडले. अकॉर्डिंग टू हायकोर्ट आम्हाला 5 मिनिटं प्रॅक्टिससाठी मिळणार होते. कीबोर्ड व्यवस्थित नसल्यामुळे, बिकॉज ऑफ त्यांनी प्रायव्हेट इन्स्टिट्यूट अलॉट केली होती पेपर द्यायला, तिथले कीबोर्ड व्यवस्थित नव्हते. नेटवर्क कनेक्शन त्यांनी 11 वाजता टाकला, जेव्हा आमचा लॉग इन नाही झाला. टेक्निशियन आले, नेटवर्क कनेक्शन टाकला, 12 पासून परत लॉग इनची प्रोसिजर. काहींचे झाले, काहींचे नाही झाले. शेवटी अशी प्रोसिजर 5:30 पर्यंत पार पडली. सेकंड शिफ्ट जी आहे ती 6:30ला गेली. 9 पर्यंत तिथेच. तिसरी शिफ्ट झालीच नाही. तिसऱ्या मुलांना अजूनही हायकोर्टकडून कुठल्याही प्रकारचा ईमेल आलेला नाही. तिसऱ्या शिफ्टचे मुलं आताही टेन्शनमध्ये. आम्ही एवढी मेहनत घेतो. 1 जानेवारीपासून तर 8 ऑगस्टपर्यंत आम्ही फक्त हायकोर्ट, ना सण ना काही नाही. तरी आमची ही अवस्था आहे. न्याय मागायला गेलं, आम्हाला ब्लॅकमेल करतात. कोर्टाच्या अपोजिट जायचं नाही. काय करावं आम्ही, कोणाला न्याय मागावं? आम्ही कॉन्स्टिट्यूशन शिकलेले मुलं. डिस्ट्रिक्ट कोर्टचे जजेस म्हणतात तुम्हाला पाहून, मी स्पष्ट बोलत आहे. भंडारा डिस्ट्रिक्ट कोर्ट आयडियानुसार तांत्रिक आणि सॉफ्टवेअरची जे काही मेन इश्यूज आहेत ते सगळ्या ऑल ओव्हर 19 जे महाराष्ट्रामध्ये 19 सेंटरवर एक्झाम झाली त्या 19 सेंटरवर सेम इश्यू आलेला आहे. आणि काही सेंटरवर, नागपूरमध्ये तर ठीक आहे, तर काही सेंटरवरती पूर्ण कीबोर्डची इश्यू एवढ्या गंभीर प्रकारे झालेल्या आहे. जसे की वाशिममध्ये, भंडारामध्ये, जसे की आपण कीबोर्ड काढतो ना, जसे की त्यावर डस्ट बसलेले, तिथून मच्छर निघतात, त्या बटना अशा वरच्यावर निघतात. तिथेही कीबोर्डचे एवढे मेजर इश्यू झाले की त्यांनाही खूप मोठ्या प्रमाणात ते बटन प्रेस करतात, तर बटन एवढ्या हार्ड की त्यांना कीबोर्डही वापरता येत नाही. आम्ही त्यांना मागे पण सांगितलं की कीबोर्ड एक तर स्वतःचे अलाव करा, नाही तर न्यू टेस्ट कीबोर्ड द्यावा म्हणून. आमच्या म्हणणं, आता पुढच्या वेळेस जर एक्झाम झाली तर आमच्या स्वतंत्र कीबोर्ड वापरायची परवानगी देईल का? जर दिली तर ते सोयीस्कर होईल. आम्ही उच्च न्यायालयाला तेच सांगू, आणि स्वतंत्र एक्झाम उच्च न्यायालयानेच घ्यावी हीच मागणी आम्ही करतो. आणि जेही विद्यार्थी फेल झाले त्यांची एकच मागणी आहे की ती पुन्हा एक्झाम बसायला पात्र करावं आणि यांनी रिटेस्ट देण्यासाठी परवानगी द्यावी, बस. निकाल